हा चिकन काळी मिरी टिक्का आपण घरी बनवला आहे. त्यासाठी आपल्याला इथं 1/2 किलो बोनलेस चिकन घ्यायचं आहे. हे मी स्वच्छ हळद आणि थोडंसं लिंबू टाकून धुवून घेतलं आहे. याच्यात बिलकुल पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. अर्धा चमचा पुरेसा आहे याच्यासाठी. अर्धा चमचा काळी मिरी, कुटलेली काळी मिरी घालायची. यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि त्यानंतर आपल्याला 1 छोटी वाटी किंवा मोठ्या वाटीने अर्धी वाटी दही आपल्याला हवं आहे. दही घट्ट हवं आहे. जर तुमचं दही घट्ट नसेल, चक्का दही नसेल, तर असं तुम्ही याला अर्धा तास चाळणीवर, गाळणीवर ठेवू शकता. मग त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जाईल आणि आपल्याला असं घट्ट दही मिळेल. ते दही याच्यामध्ये घालायचं आणि मस्त याला सगळीकडनं मसाला लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. याला कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये आणि बाहेर ठेवलं तुम्ही तसंच तर अर्धा तास ठेवा. पण फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर 2 ते 3 तास तुम्ही जास्त पण ठेवू शकता. तर आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं तर त्याला काढूया. तर मी फ्रीजमध्ये याला 2 तास ठेवलं होतं आणि परत याला बाहेर पण आपल्याला अर्धा तास तसंच ठेवायचं आहे, म्हणजे हे नॉर्मल टेम्परेचरवर येईल. तर इथं तुम्ही बघू शकता की थोडंसं आपलं जे चिकन आहे ते थोडंसं पाणी सोडलेलं आहे याने. खूप जास्त नाही आहे, थोडंच आहे. तर याच्यामध्ये आपण अजून 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत, म्हणजे ते पाणी जे आहे ते ॲडजस्ट होईल. त्यानंतर गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन ठेवा. तुम्ही नॉनस्टिकचा तवा देखील वापरू शकता, पण नॉनस्टिकचाच असावा, नाहीतर ते चिकनचे पीस जे आहेत ते खाली चिपकतात. पण जर पॅन असेल तर पॅनमध्ये आपल्याला छान त्याला कवर करता येतं. पॅनमध्ये छान 2 मोठे चमचे बटर घालायचे आणि थोडंसं तेल पण घालायचं. मी तुम्हाला पहिले पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. अर्धा चमचा त्याच्यामध्ये तेल मिक्स केलं की बटर जास्त जळत नाही. आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते चिकन एक पीस आपण उचलून त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. असं एक करून सगळे जे पीस आहेत, जेवढे तुमचे बसतील तेवढे तुम्ही 2 याच्यामध्ये पण करू शकता. पण 1/2 किलो चिकन एका पॅनमध्ये एकदाच होऊन जातं. तर याला छान तुम्ही कव्हर करून ठेवा आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवर 10 मिनटं याला होऊ द्यायचं आहे. त्याचबरोबर आपण याच्यासोबत आहे ना एक चटणी करणार आहोत खाण्यासाठी. तर ती चटणी मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे, ग्रीन चटणी कशी करायची ते. तर हे बघा, एका साईडनी हे छान शिजलं आहे. याला छान कलर देखील आला आहे. याला आपण आता एक पीस पलटी करून घ्यायचं आहे. हा पलटला की पुन्हा एकदा कवर करायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला याला 10 ते 15 मिनटं कवर करून मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. तर पूर्णपणे आपल्याला अर्धा तासात चिकन आरामशीर शिजून जातं. बोनलेस चिकन आहे, खूप वेळ लागत नाही आणि जास्त वेळ ठेवू पण नका, नाही तर मग रबरी आणि च्युवी होतं ते. तर हे बघा, आपलं चिकन आता इथं शिजलेलं आहे, छान शिजलं आहे. आता चिकन तयार आहे, पण याला आपण छान प्लेट पण करूया. दिसलं छान की मग कसं बघूनच अर्धं पोट भरतं. तर इथं ग्रीन चटणीचं 1 स्पून घेऊन मी त्याच्यावर टॅप केलं आहे आणि आपण शेजवान चटणी घेतली आहे. ही ग्रीन चटणी कशी बनवायची मी तुम्हाला परत सांगते. शेवटी याचा देखील व्हिडिओ आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 2-2 रेसिपी मिळून जातील. आता हे गरमागरम आहे, तेव्हाच मी टेस्ट करून बघितलंय. खूप भारी झालंय. दिसायला तर भारी आहेच. खूप जास्त इन्ग्रीडियंट लागत नाहीत. थोड्या इन्ग्रीडियंटमध्ये बनतं, झटपट बनतं. फक्त मॅरिनेशनसाठी टाईम लागतो. तुम्ही मॅरिनेट करून ठेवून द्या आणि बनवा. आणि आता बघा ग्रीन चटणीची रेसिपी. ग्रीन चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या तोडून घाला. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 4 काळे मिरे कुटून घाला, 4 चमचे दही टाका, चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला, 4 काजू आणि 2 बदाम याच्यामध्ये टाका. त्याच्यानंतर जेवढी कोथिंबीर घेतली तेवढाच पुदिना घालायचा आणि छान मिक्सरला बारीक करा. अशी तुमची ग्रीन चटणी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.